हम जा रहे लॉन्ग ट्रिप पे. तर आता आम्ही लॉन्ग ट्रिपसाठी चाललेलो आहे आणि आता आम्ही आहे मेट्रो स्टेशनला PCMCच्या. आणि तिथून आता आम्ही चाललेलो आहे. कुठे चाललो आहे बाबू? आपण चाललेलो आहे खूप दूर. आत्ताच आम्ही सांगणार नाही आहे, हळूहळू आम्ही रिव्हील करू. तर स्टे ट्यून. आणि सुरू झाला आमचा प्रवास एक सुंदर अनुभवाच्या दिशेने. आता मी गुड नाईट म्हणत आहे सगळ्यांना. मॉर्निंग. तर प्रशांत अजून झोपलेलाच आहे. वैभव, संदीप. आमची सकाळ झाली ती आंध्र प्रदेशमध्ये. ट्रेनच्या खिडकीमधून सुंदर अशी हिरवीगार शेती आणि छानसे डोंगर दिसत होते. तर वैभव, आता आपण कुठे चाललेलो सांगायला पाहिजे आहे का नाही? काल सांगितलं होतं. तर आता आम्ही चाललेलो तिरुपतीला. तर काल रात्री 10 वाजता आम्ही ट्रेनमध्ये बसलो. 10 वाजून 10 मिनिटांनी ट्रेन होते पुण्यावरून, पुणे स्टेशनवरून. तर तिथून आम्ही ऑन बोर्ड केला आणि आता आम्ही बहुतेक 1च्या दरम्यान पोहोचेल रेणुगुंटा या स्टेशनला. रेणुगुंटा हे जंक्शन आहे तिरुपतीसाठी. तिथून परत 10-15 किलोमीटर लांब असं तिरुपती आहे. आणि तिरुपतीवरून नंतर आपल्याला तिरुपतीचे काही मंदिर आहेत आणि तिथून आपल्याला तिरुमलाला पण जायचं. तिरुमलाला मुख्य मंदिर आहे श्री व्यंकटेशाचं. तर चला मग पुढचा प्रवास दाखवूया. तर गाईज आम्ही लँड झालेलो आहे रेणुगुंटा स्टेशनला. कोणत्या 5वें प्लॅटफॉर्म पे आ गए हम गाइस. मराठी लॉग आहे होता. आणि हा शिवमने इथं ब्लॉगिंग चालू केली पण कधी एडिट करणार नाही. मी एडिट करणार आहे बाई. तर आता आम्ही बसला चाललेलो आहे. बस इथून डायरेक्ट तिरुमलाला जाईल आणि आम्ही आता 1 तासामध्ये तिरुमलाला पोहोचून जाऊ. तर आम्ही सप्तगिरी हिल्समध्ये चाललो होतो. या 7 दिव्य पर्वत आहेत. त्यांची नावे अशी: पहिला शेषाद्री, मग नीलाद्री, मग गरुडाद्री, मग अंजनाद्री जिथे हनुमंतांचं जन्मस्थान आहे अशी मान्यता आहे, मग वृषभाद्री, त्यानंतर येते नारायणाद्री आणि मग येते व्यंकटाद्री जिथे मुख्य मंदिर स्थित आहे. आता आमचं रूमचं बुकिंग झालेलं आहे इझीमध्ये 15 मिनिटात. आता आम्ही रूमचं बुकिंग घेतलं. तर रूमचं बुकिंग कुठे केलं तर आम्ही गेलो पहिल्यांदा CR ऑफिसला. CR ऑफिस पूर्णपणे ST स्टँडच्या जवळच आहे, ST स्टँडच्या ऑपोजिट साईडला. तर तिथे तुम्ही रूमचं बुकिंग करू शकता. आणि त्यानंतर आता आम्ही चाललो आहे अन्नप्रसादालयाकडे. ते 1.5 किलोमीटर लांब आहे. तर आता तिथून आम्ही अन्नग्रहण प्रसाद घेऊन नंतर आम्ही रूमवर जाऊन फ्रेश होणार आणि दर्शनाची तयारीला लागणार आहे. या अन्नप्रसादामध्ये एकूण 4 हॉल्स आहेत आणि इथे एका वेळी 4000 लोक जेवण करू शकतात. इथल्या प्रसादाचं वर्णन तर मी शब्दांमध्ये बांधूच शकत नाहीये. मी एवढं बोलेन, मनाची तृप्ती होते हा प्रसाद खाऊन. इतका रुचकर प्रसाद आहे हा.
आत्ता सध्या आम्ही पंचजन्य गेस्ट हाऊस इथे होतो. तर पंचजन्य गेस्ट हाऊसमधून आता आम्ही पूर्णपणे आवरून आता 8 वाजता आमचं दर्शन आहे. तर 8 वाजता दर्शन आहे आमचं 300 रुपयाचं दर्शन तिकीट आहे. तर आता दर्शनाला चाललो आहे सगळेजण आवरून. तर माझ्यासोबत धीरज, त्यासोबत पवन, वैभव आणि सगळे माझे मित्र मंडळी आहे. तर आता आम्ही दर्शनासाठी निघालो आहे. 8 वाजता दर्शनाला लागेल, 1-2 तासात दर्शन होईल असं वाटत आहे. बघूया, चला. दोन दिवसानंतर ब्रह्मोत्सव सुरू होणार आहे आणि त्यामुळेच तिरुमला पूर्णपणे रोषणाईने लख्ख झालेला आहे. सर्वत्र सजावट आणि रोषणाईची कामे सुरू आहेत. तर आता सध्या आम्ही ATC सर्कलकडे चाललेलो आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा वराहस्वामी या मंदिरामध्ये जाऊन महाराजांचे दर्शन घ्यायचं आणि तिथे जाऊन त्यानंतर आपण मेन गोविंदाचे तिरुपती व्यंकटेशाचे दर्शन घ्यायला जायचं आहे. तर आत्ता आम्ही चाललेलो आहे VIP दर्शन आहे ते आपलं स्पेशल एंट्री दर्शन 300 रुपयाचं. तर त्याच्या क्यूसाठी पुढे जाऊन माझं सगळं चेकअप होणार, फोन वगैरे माझा चेक होणार, मला फोन ठेवावा लागणार आहे. त्यामुळे आपण आतले काय शूट करू शकणार नाही आहे. तर मी आता दर्शन घेऊन येतो आणि त्याच्यानंतर पुढचं मी त्यात शूट करेन. गोविंदा गोविंदा. इथे आपला दर्शन पास चेक होतो आणि इथेच आपल्याला मोबाईल फोन ठेवावे लागतो आणि इथून पुढे आपण दर्शन हॉल्समध्ये जातो. तर आता आम्ही 8 वाजता दर्शनाला गेलो होतो आणि आता 11 वाजलेले आहेत. आम्ही 11 वाजता दर्शन घेऊन बाहेर आलो. तर आमच्यासोबत वैभव पण होता, पण वैभवसोबत थोडासा किस्सा घाला, त्याचं आधार कार्ड नव्हतं, त्यामुळं काही दर्शन घेता आलं नाही. तर तुम्ही पुढच्या वेळेस आधार कार्ड आणि व्यवस्थित बुकिंग करून या, हेच मी तुम्हाला सांगेन. आणि आता वैभवसाठी एकच पर्याय आहे, प्रतिभाला प्रतिभाला नेणार आहे वैभवला सोमवारी. चालतं. वैभव काय म्हणू का? काही नाही, काय मनोगत दर्द दर्द पीडा काष्टा. होईल भाई, एक दिन होगा.